आणि या गावातून श्री क्षेत्र कोळवडी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा आहे. बापू महाराज वर्ष 25 म्हणजे 2 तप होऊन गेले. तिसऱ्या तपाकडे आपली वाटचाल रौप्य महोत्सव 25वे वर्ष आणि समारोपाचं कीर्तन समस्त ग्रामस्थ कोळवडीकर मंडळी त्यात सगळीच आहेत. काय होतं नाव घेतली की मग महाराज त्यांच्या ओळखीत येत वाटतं. समस्त ग्रामस्थ कोळवडी, महिला मंडळ कोळवडी, तरुण मंडळ कोळवडी, पंच कमिटी कोळवडी, सप्ताह पंच कमिटी कोळवडी सर्वांच्या माध्यमातून मज पामराकडे आलेली ही सेवा. समारोपाचं कीर्तन आहे. बरेच लोक मला म्हणले महाराज 7 ते 9 कायलाचं कीर्तन म्हणलं. हा नियम नसतो ना, बसताना काय नियम आहे. आणि म्हणून दिंडी समारोपाचं कीर्तन वाटचालीत आमच्याच गावच्या महाराजांची कीर्तन झाली. स्वाभिमानानं सांगतो बरं. सन्माननीय सुनीलजी महाराज आहेत, गुरुस्थानी असणारे शहाजी महाराज आहेत आणि ज्यांच्यामुळं आम्ही बऱ्याच भागात फिरलो ना. नव्हतं माहिती आम्हाला का औदुंबर महाराज, औदुंबर महाराज आहेत. आणि या जागेवर उभा राहायचं जे भाग्य लाभलंय ना दोन्ही साहेब खेरवडीकर मंडळी, खेरवडीकर मंडळी. सुनील महाराज आहेत, शहाजी महाराज आहेत, औदुंबर महाराज आहेत, उत्तरेश्वर माऊलींचं कीर्तन झालं. आणि म्हणून समारोपाचं कीर्तन तुम्ही माझ्याकडे दिलेले आणि त्या सेवेसाठी घेतलेला अभंग काला या प्रकारे. काला सज्जनो, काला का करायचा, कशासाठी करायचा आहे आपल्याला त्याचं विवेचन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तत्पूर्वी सज्जनो, अंधाराच्या तिमिरातून प्रकाशाच्या तिमिराकडे घेऊन जाणारा हा दिंडी सोहळा आहे ना साहेब. अंधाराच्या तिमिरातून प्रकाशाच्या तिमिराकडे घेऊन जाणार श्री क्षेत्र कोळवडी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा आहे ना. यावत चंद्र आणि सूर्य आहेत ना तोपर्यंत चालू राहावा. भैरवनाथाच्या चरणी, बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो. चालू राहणारच आहे सुनील महाराज, चालू राहणारच आहे. थोडी शांतता धरा. 1 तास आहे, 9ला 5 कमी असताना आपला जय विठ्ठल होईल. चालू राहणार आहे औदुंबर महाराज. का? चंद्र आणि सूर्य तोपर्यंत, जोपर्यंत नामस्मरण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आणि नामस्मरण चालणार आहे. म्हणून यावत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा दिंडी सोहळा चालू राहावा आणि आमच्याही वाट्याला आशीष सेवा यावा. बरोबर. आणि म्हणून काला सप्ताहाची सुरुवात सुनील महाराज नामपराभंगाने करायची आणि शेवटचं समारोपाचं कीर्तन भगवान श्रीकृष्णाच्या लीला म्हणजे काला या प्रकरणाने आपल्याला समारोपाचं कीर्तन. मग तो सप्ताह रामनवमीचा असो, तो सप्ताह हनुमान जयंतीचा असो, अन्य कुठल्याही देवतेचा असो, पण नामपर अभंगाने सुरुवात आणि काल्याच्या प्रकरणाने त्या कार्यक्रमाची सांगता. आता काय होतंय सुनील महाराज बऱ्याच ठिकाणी कोणत्या कार्यक्रमाला कसं अभंग. पहिला दिवस नामपर आहे, दुसरा दिवस संतपर आहे, तिसरा दिवस उपासना पर, चौथा दिवस स्थिती पर, 5वा दिवस अद्वैत पर, 6वा दिवस स्थिती पर, 7वा दिवस मागणी पर, 8वा दिवस काला पर. समय सूचकता आहे आणि ते समय सूचकता आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. आणि म्हणून सज्जनो, या पृथ्वी लोकावर, या सृष्टीरूपी रंगमंचावर
प्रामुख्याने देवाचे 10 अवतार झाले. किती? 10. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी. आपल्याला अभंगाकडे यायचे प्रस्तावना थोडीशी बाजूने मागतो. 10 अवतार प्रामुख्याने या सृष्टी रूपावर रंगमंचावरती झाले आणि गर्ग संहितेत सुनील महाराज 6 अवतार सांगितले. मग त्यातले काही अंश रूपाने, काही अंशांश रूपाने, काही कला आहे आणि काही आवेश या रूपाने मिळले. पण 10 अवतारापैकी 2च अवतार सुनील महाराज फक्त पूर्ण झाले. पूर्ण अवतार अवतार पूर्ण सांगितले जातात आणि त्यातूनही पूर्ण अवतार रामकृष्ण सुनील महाराज आणि भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम अवतार आहे. शहाजी महाराज चुकलं सांगा. परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्ण आणि रामकृष्ण पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार आहे. भगवान प्रभू रामराया सामर्थ्य आहे सुनील महाराज, पण स्वातंत्र्य नाही. सामर्थ्य पहिलवान आहे. आकडा दिसला की माग सरतो. सामर्थ्य नाही. भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम अवतार. सामर्थ्य बी आहे, स्वातंत्र्य बी आहे. तुम्ही म्हणता कसं? रामायणाचा दृष्टांत सगळ्याला माहिती. रामायण तुमच्या बी गावात झाले, आमच्या बी गावातले झाल्यात पारायण. वनवासाला निघाले ना रामराय. जगत जननी सीतामाता आणि लक्ष्मण बाया म्हणले दादा. अरे म्हणले मग वहिनीला संग घेतले. म्हणले मी उर्मिलेला संग घेतले. ते म्हणले की रामराय काय म्हणले घे ना. हे गेलं उरकून सांगितलं आता लग्नाच्या आधीच बोलत येते. प्री वेडिंग काय मला शब्द येत नाही बरं का, चुकलं तर समजून घ्या. प्री वेडिंग लग्नाच्या आधी पहिलं म्हणले आम्ही 5-5, 6-6, 10-10 वर्ष नवरा बायको बोलत नव्हतो. नुसतं हाक मारायचे. समजून घे. बॅग भरा. बॅग भरली आणि निघाले ना उर्मिला आई. पण विचारलं एक जणांनी. म्हणले रामराया पुरावा धुंडाळा ना तुम्ही. वनवासाला कोण कोण जायचे सांगा ना. काय वनवासाला कोणाकोणाची नाव आहे? प्रभू रामराया, जगत जननी सीतामय्या आणि लखन दादा. उर्मिलेचं नाव नाही. पण म्हणले मग नाव एखादं नसलं मग एखादं सीट जमत नाही काय गाडीत. तसं नाही. वाल्मिक ऋषीने काय दिलंय त्याच्याप्रमाणे चालायचे. उर्मिलेचं नाव नाही ना. सामर्थ्य होत. स्वातंत्र्य का नाही म्हणून सांगितलं.
तसं भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम अवतार आहे. आणि म्हणून भगवान रामराया आणि भगवान श्रीकृष्ण या दोन्ही अवतारात भिन्नता आणि बदल आहे. दोन्ही अवतारात भिन्नता आहे आणि बदलही आहे. एकाचा जन्म त्रेतायुगात, एकाचा जन्म द्वापार युगात. रामराया सुनील महाराज शांतीचे अवतार आहेत. रामराया शांतीचे अवतार आहेत. रामरायाने त्यांच्या जीवनात शबरी जटायूचा उद्धार केला. रामरायाचा जन्म दुपारी 12 वाजता. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे शुरवर ते 12 वाजता जन्म आहे. रामरायाचं आचरण आपल्याला सांगितलंय करायचं. रामरायाचं चरित्राचं आपल्याला आचरण करायचं सांगितलंय. रामरायाचा जन्म राजमहालात झाला. बाजूला ठेवला रामराय. भगवान श्रीकृष्ण हे क्रांतीचे अवतार आहेत. भगवान श्रीकृष्णाने जीवनात फक्त संघटन केलं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता, श्रावण वद्य अष्टमी, वसुनाम तिथी, बुधवार असे शुक सांगत असे परीक्षा. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आचरण करा सांगितलं. आचरण चरित्र उच्चार भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं. आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म बंदी शाळेत झाला. अवतार कार्यात भिन्नता आहे, अवतार कार्यात बदल आहे. देव येतात या पृथ्वी तलावावरती, मानवी जीवही येतो आणि सुनील महाराज संतही येतात. मानवी जीव कशासाठी येतो? या पृथ्वी तलावावर आपलं कर्म फेडण्यासाठी. मग आपल्या मनात नाही पण यावंच लागतं. ज्ञानोबरायाने त्याला जोडून होईल. आगा कर्मी जाई जो उरावे, तै तो सुख दुःखाई फळायावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म फेडायला आपल्याला इथं केले कर्म झाले त्याचे भोगावे, केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे. तुम्ही म्हणता ना, आम्ही काल काय खाल्लंय ते आम्हाला माहिती नाही. पाठीमागच्या जन्मातलं कर्म बरोबर आठवतं ते आपल्याला इथं फेडावंच लागतं. गड्यांना देवाचं स्टेटस ठेवून देव आपलं कर्म ही बघत नाही. स्टेटस देवाचं स्टेटस ठेवून देव आपलं स्टेटस बघत नाही. देव पाहतो आपलं कर्म पाहतो. बरोबर आहे? चुकल्यावर मला सांग. म्हणून कर्म फेडायसाठी मानवी जीवही हित येतो, संतही हित येतात. सुनील महाराज संत कशासाठी येतात? जगाच्या कल्याणा संतांच्या
राष्ट्रभीती परोपकार जगाचं कल्याण जर कोण पाहत असतील तर दादांनो ते माझे संत आहेत आणि देवही इथं येतात कशासाठी